नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण रामनवमी विशेष माहिती घेणार आहोत. तर प्रभू रामचंद्र याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी सण मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच या दिवशी रामनवमी किंवा भगवान रामचंद्राची जयंती किंवा रामजन्म हा उत्सव आपण साजरा करतो. राम हा शब्द रवी या शब्दाच्या समान अर्थाचा आहे, ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजेच अंतर्मनाला प्रज्वलित करणे. म्हणजेच आपल्या अंतःकरणात जो प्रकाश ज्योत पेटवतो तो म्हणजेच राम. तर पृथ्वी तलावरील प्रत्येक कणाकणामध्ये आणि आपल्या प्रत्येक श्वासाश्वासामध्ये बसलेला एकच शब्द तो म्हणजेच प्रभू राम. कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचेच नाव सोबत असते. आत्म्याचा प्रकाश म्हणजेच राम नाम आहे. रामनवमीची उत्पत्ती किंवा हा सण केव्हापासून साजरा करू लागलो याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. रामनवमीची उत्पत्ती प्राचीन भारतामध्ये शोधली जाऊ शकते. जेव्हा हिंदू महाकाव्य रामायण वाल्मिकी ऋषींनी लिहिले होते. भगवान राम यांची कथा सांगते. यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी झाला होता. रामनवमी हा सण 5000 वर्षापूर्वी भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येमध्ये पहिल्यांदा साजरा केला जातात. भगवान रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ अयोध्येचा राजा महाराजा इक्ष्वाकू याने या उत्सवाची सुरुवात केली होती अशी सुद्धा मान्यता आहे. रामनवमी का साजरी केली जाते किंवा त्याचा नेमका इतिहास काय किंवा त्याचं महत्त्व काय, तर रामनवमी हा सण भगवान रामाच्या जयंती निमित्त म्हणजेच राम जन्मानिमित्त साजरा केला जातो. प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण साजरा केला जातो. पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकतो की माणसाचे चारित्र्य भगवान रामासारखे असावे. त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी खूप मोठ्या संख्येने हा सण साजरा करतात. रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म झाला असे म्हटले जाते. म्हणून देशातील सर्व हिंदू धर्मीय लोक हा सण खूप उत्साहामध्ये साजरा करतात. रामनवमीच्या या कारणास्तव दरवर्षी हिंदू धर्माचे अनुयायी भगवान श्रीरामाच्या मंदिरामध्ये जन्म उत्सवाच्या निमित्ताने रामनवमीचा सण साजरा होतो. भगवान विष्णूचा 7वा अवतार असलेल्या रामाच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी म्हणतात. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान रामाचा जन्म झाला, म्हणूनच याला रामनवमी म्हणतात. भगवान विष्णूचा 7वा मुख्य अवतारापैकी भगवान राम हे एक मानले जातात. पौराणिक कथेनुसार पृथ्वी तलावर पसरलेला अत्याचार असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला होता. धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अडथळे दूर करू शकतो. माणसाच्या शेवटच्या काळात केवळ प्रभू रामाचे नाव घेतल्यानेच माणसाला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून भगवान रामाच्या नावाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर हिंदू देवतांमध्ये प्रभू रामचंद्र हे साक्षात परब्रह्म स्वरूप होते. ते एकवचनी, एक पत्नी आणि एक आदर्श राजा होते. तर भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू कधीच सोडली नाही, अधर्माचा कधीच अंगीकार केला नाही. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम असेही म्हणतात. की कठीण परिस्थितीही पराभव स्वीकारून अयोग्य काम करू नये. लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामासाठी व्रत सुद्धा ठेवतात. प्रभू श्रीरामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात. लोकांचा असा विश्वास आहे की भगवान रामाशी संबंधित हा सण खूप शुभ आहे. हा उत्सव खूप थाटामाटात साजरा होतो. भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक
हा सण साजरा करतात। चैत्रातील नवरात्रीची समाप्ती राम नवमीच्या दिवशी होते, म्हणूनच या दिवशी हिंदू धर्माचे अनेक अनुयायी अयोध्येला जातात। सर्वात प्रसिद्ध शरयू नदीत स्नान करतात आणि या दिवशी अनेक लोक उपवास करतात। अनेक ठिकाणी पूजा, होम हवन किंवा मग रामायण अशा ग्रंथाची श्रवण सुद्धा केले जाते। रामनवमीच्या दिवशी लोक स्नान करून घरोघरी रामचरित्र मानसाचे पठण करतात। लोक त्यांच्या घरातच नव्हे तर मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाने रामचरित्राचे पारायण केले जाते। रामनवमीच्या दिवशी केवळ रामचरित्र मानस नव्हे तर अनेक ठिकाणी पुराणांचे सुद्धा पठण केले जाते। त्या निमित्ताने अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। रामाचा पाळणा घातला जातो, सुंठवडा वाटला जातो, भजन, कीर्तन किंवा मग पारायण हे कार्यक्रम केले जातात। तर रामनवमीचा इतिहास काय आहे? जर आपण पौराणिक कथावर विश्वास ठेवतो तर प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येतील राजमहालामध्ये झाला होता। भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराजा दशरथ होते। राजा दशरथ यांना 3 बायका होत्या। दशरथाच्या कोणत्याही पत्नीला मुलं होत नव्हते, त्यामुळे महाराज खूप दुःखी होते, अस्वस्थ होते। असा त्रास घेऊन महाराज दशरथ महर्षी वशिष्ठाकडे पोहोचले। महर्षी वशिष्ठाकडे गेल्यावर त्यांनी आपले संपूर्ण दुःख त्यांना सांगितले। नंतर महर्षी वशिष्ठांनी पुत्र कामेष्ठी यज्ञ करण्यास सांगितले। महाराज दशरथ यांनी तो यज्ञ केला आणि असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींना त्यांनी खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाले की ही खीर तुझ्या 3 राण्यांना खाऊ घाल। महाराज दशरथांनी ही खीर आपल्या पत्नीला खाऊ घातली आणि 9 महिन्यानंतर महाराजांना ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी असा पुत्र झाला। महाराज दशरथांचा हा पुत्र दुसरा कोणी नसून भगवान प्रभू श्री रामचंद्र होते। त्यानंतर राणी कैकेयी यांनी भरताला जन्म दिला। भरत आपला भाऊ श्री राम यांच्या प्रती अत्यंत संवेदनशील होता, आपल्या भावावर खूप प्रेम करणारा होता। राजा दशरथाची सर्वात धाकटी पत्नी राणी सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला होता। एक मुलगा लक्ष्मण तर दुसरा मुलगा शत्रुघ्न होता। लक्ष्मणाबद्दल कोणाला माहित नाही, भगवान श्री राम यांचा सर्वात प्रिय भाऊ म्हणजेच लक्ष्मण। असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जन्म झाला तोच दिवस लोक रामनवमी म्हणून साजरा करतात। भगवान श्रीरामाचा जन्म असुरांचा नाश करण्यासाठी पृथ्वी तलावरती झाला होता। याबरोबरच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामाचा जन्म झाला। भगवान श्रीराम हे भगवान श्रीहरी विष्णूचे 7वे अवतार होते। धर्मग्रंथानुसार विष्णूच्या 7 अवतारापैकी एक राम जन्म हा दशरथांच्या घरी झाला। राजा दशरथ आणि राणी कैकेयी, कौशल्या, सुमित्रा हे भगवान श्रीरामावरती खूप प्रेम करत होते। काही कारणास्तव त्यांची आई कैकेयी याने प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास भोगण्याची शाप दिला किंवा परवानगी दिली। श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात आई कौशल्याच्या पोटी मृत्यूलोकात झाला होता। शेवटी काय तर रामनवमी हा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे जो आपण भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतो, जो सत्य, धार्मिकता, करुणेचे प्रतीक म्हणून पूजनीय आहेत। प्रभू श्रीरामाचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घेण्यासाठी असं म्हटलं जातं की ते एकवचनी, एकपत्नी, साक्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम होते। तर त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास हा मानव जीवनाला काहीतरी देण्यासाठी झालेला आहे आणि हा साक्षात भगवान श्रीहरी विष्णूचा 7वा अवतार आहे। पृथ्वी तलावरती संपूर्ण राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांचा मृत्यूलोकामध्ये जन्म झाला होता आणि तोच जन्मदिवस आपण रामनवमी हा सण म्हणून साजरा करतो। तर प्रभू रामचंद्राचा या दिवशी जन्म उत्सव खूप थाटामाटाने साजरा केला जातो। तर ही संपूर्ण रामनवमीची माहिती किंवा प्रभू श्रीरामाचा जन्म याविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।